आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्या मुंबईमध्ये बोलतायत. थेट जाऊयात. सरकारपर्यंत काही ही माहिती आली आहे आणि या आली असेल तर याबद्दलचा निर्णय कधीपर्यंत अपेक्षित? मी नेहमीच जनतेला महाराष्ट्राच्या अवगत करण्याचं काम नेहमीच केलेलं आहे आणि मला आज सांगायला मनापासूनचं एक म्हणजे समाधान या दृष्टीनं शब्द वापरतो मी की जिथे मी 46,000चा संख्या सांगत असायचो त्यावेळी ती संख्या आता ॲक्टिव्ह रुग्णांची आज 960 आहे राज्यामध्ये आणि 0.4 हे पॉझिटिव्हिटी रेट आहे. जरी आपण 40,000 50,000 साधारण रोज टेस्टिंग्स करतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे करतो तरीसुद्धा पॉझिटिव्हिटी रेट हा 0.4% आहे. याचा अर्थ कोविडची ही जी तिसरी लाट आहे ही पूर्ण सबसाईड झालेली आहे, पूर्ण संपलेली आहे. आणि एक नक्कीच आहे की आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय करावं लागेल, कारण आता युरोप खंडामध्ये किंवा चायनामध्ये साऊथ कोरियामध्ये या ठिकाणी वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आपल्याला त्यापासून काही बोध घेऊन सतर्कता तर नक्कीच ठेवावी लागेल. म्हणून टास्क फोर्सनी खरं तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोविड अनुषंगिक वर्तणूक ही ठेवायला सांगितलेली, ती तर आपण सगळ्यांनी पाळावीच. परंतु इन जनरल आपल्याला जे काही निर्बंध लावलेले होते आपण पाहतो आहोत की ते निर्बंध आता बऱ्याच अंशी मी म्हणेल की संपुष्टात आणण्याचा कार्यवाही सरकारच्या वतीनं करण्यात आलेली आहे. जे काही आता आणखीन जुजबी स्वरूपाचे काही राहिलेले असतील ज्यामध्ये कदाचित रेल्वेच्या संदर्भातले काही विषय असतील, बसच्या असतील, मॉल्सच्या असतील, 2 वॅक्सिनेशनचे नियमाच्या असतील, ते यासाठी ठेवल्या गेलेले आहेत आजपर्यंतसुद्धा ते की वॅक्सिनेशनचं प्रमाण आणखीन पण वाढावं. आज 18 वर्षाच्या पुढचे वॅक्सिनेशनचं प्रमाण हे 92% फर्स्ट डोस आहे. सेकंड डोस हा 74% आहे. म्हणजे अजून 25% सेकंड डोसचे बाकी आहेत 18 वर्षाच्या पुढचे. त्याचबरोबर आपण जर का 15 ते 18 वयोगट या दरम्यान जे काही सांगण्यात आलेले आहेत किंवा 12 ते 15 वयोगट साधारणतः त्या दरम्यानचे जे काही आहेत त्यामध्ये स्कूल गोईंग सगळे स्टुडंट्स आहेत त्यांना जवळजवळ 26% त्या ठिकाणी वॅक्सिनेशन झालेलं आहे. आता स्कूल सुरू आहे त्यामुळे त्याचं वॅक्सिनेशनचं प्रमाणसुद्धा निश्चित प्रकारे वाढणार आहे. 15 ते 18 वयोगटामध्ये 62% फर्स्ट डोस, सेकंड डोस 40% झालेला आहे. त्यामुळे त्याचंही प्रमाण नक्कीच वाढतं आहे. पण आम्हाला ही संख्या खरोखर पूर्णत्वाला न्यायची आहे. जो काही टार्गेट आहे ते 100% अचीव करायचं आहे आणि त्यामुळे वॅक्सिनेशनच्या बाबतीत आपण ढिलाई करू नये एवढीच नम्रपूर्वक आव्हान आणि विनंती या निमित्ताने करायची आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भाने डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून जो काही निर्बंध लावले जातात आणि निर्बंध शिथिल केले जातात या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या ह्या निश्चित प्रकारे समाजातून येत असतात. त्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सुद्धा देऊ आणि त्यांच्या माध्यमातून टास्क फोर्सशी चर्चा करून या संदर्भातलं शिथिलीकरण मग ते बसचं असेल, रेल्वेचं असेल, तुमच्या मॉल्सचं असेल किंवा अन्य बाबी ज्या काही अजून असतील तर त्याही निश्चित प्रकारे सोडवल्या जातील. मला हेही सांगायचं आहे की आता जे काही सणवार आहे प्रामुख्याने आता 2 तारखेला आपलं गुढीपाडवा आहे तर तो आपण अगदी प्रत्येक घरी गुढी उभारून साजरा करतोच. त्या उत्साहाला मला नाही वाटत की कुठे काही बंधन आहे, तिथे काही खूप गर्दी होण्याचंही काही कारण नसतंही. पण बेसिकली आपण सगळ्यांना आता साजरा करायला परवानगी दिलेलीच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जे काही सांगण्यात आलेला आहे तोही कार्यक्रम मोठ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी घेत आहोतच. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्या संदर्भातला कुठलाही तसा अडचणीचा विषय नक्कीच नाही आहे आणि म्हणूनच माझा आपल्याला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला जो
जयंतीचा जो विषय पुन्हा एकदा सांगतो, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जो विषय आहे तो विषय निश्चित प्रकारे तो कार्यक्रम अत्यंत उत्साहात सर्व महाराष्ट्रभरात साजरा करावा अशा पद्धतीचा जो निर्णय देण्यात आलेला आहे त्याचं मी पण मनापासून स्वागत माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं निश्चित प्रकारे करेन आणि सगळ्यांनीच या सगळ्या याच्यात शिस्तबद्ध पद्धतीनं सहभाग घ्यावा अशी माझी विनंती असणार आहे. सर, विशेषतः मास्क मुक्ती कधी होणार? सर्वसामान्यांमध्ये खूप चर्चा आहे. मास्क मुक्तीच्या संदर्भात आता एक आहे की अद्यापही दुसऱ्या देशांमध्ये असलेली जी काही घडत असलेला चौथ्या वेव्हचा परिणाम आपण पाहतो आहोत त्या अनुषंगाने आज आपल्याला ही डेअरिंग करणं योग्य नाही की अगदीच मास्क घालायचा नाही. निश्चितच गर्दीच्या ठिकाणी आपण असू तर त्यावेळी मास्क वापरायला हवा. तो आपल्या स्वतःच्याही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि इन्फेक्शन होऊ नये या दृष्टिकोनातूनही हितकारक आहे. दुसऱ्यांनाही जर आपण इन्फेक्टेड असेल तर दुसऱ्यांनाही त्याचा परिणाम होऊ नये याही दृष्टिकोनातून असतो. पण तरीसुद्धा मला एवढंच वाटतं की तूर्त आपण मास्क मुक्ती याचा विचार केलेला नाही. ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल त्यावेळी निश्चित प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर या बाबतीतली घोषणा केली जाईल. सर, एक ट्रेंड बघितला गेला की जेव्हा चायनामध्ये काही अशी लाट येते परत एकदा त्याच्या 1.5 ते 2 महिन्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो कुठेतरी भारतावर आणि खास करून मुंबईमध्ये तो बघितला जातो. कारण का मुंबई हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि इंटरनॅशनल सिटी आहे. त्या अनुषंगाने टास्क फोर्सची बैठक आपली जेव्हा होईल तेव्हा काय प्रिकॉशन्स बेसिकली गेल्या बैठकीत आपल्याला घ्यायला सांगितलं किंवा आरोग्य मंत्रालय म्हणून आपण काय वेगळे प्रिकॉशन्स अजून घेत आहे का किंवा कशा पद्धतीने ती सिच्युएशन किती आपण मॉनिटर करताय? हे टास्क फोर्सला आम्ही आता वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतो. आता जसं डेल्टा प्लस ओमायक्रॉन, जसं आता डेल्टाक्रॉन या संदर्भात काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की म्हणजे काही त्याचे 50-55 पेशंट्स आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. तर या सगळ्या संदर्भाने टास्क फोर्स आणि आमच्या ज्या विविध NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी वगैरे सातत्याने काम करत असतात. मला असं वाटतं की टास्क फोर्स इन जनरल जगामध्ये काय चाललं आहे, देशामध्ये काय चाललं आहे, काय प्रिव्हेंटिव्ह गोष्टी करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीत राज्य शासनाला मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे जे निर्बंधांच्या संदर्भात सुद्धा ज्या काही मागण्या विविध ठिकाणावरून येतात त्या आम्हीसुद्धा टास्क फोर्सपर्यंत पाठवतो आणि टास्क फोर्स त्याच्यावर त्यांची मतं देतात आणि त्यावरून राज्य शासन माननीय मुख्यमंत्रीचा निर्णय घेत असतात. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला काही परमिशन मिळण्याची शक्यता आहे? गुढीपाडव्याची शोभायात्रा होता तर त्याच्यासाठी काही मुंबईत होता, ठाण्यात होता, बोरिवली, गिरगाव, पार्ला अशा ठिकाणी तिथे मराठी सण मोठ्या पद्धतीने साजरे केले जातात. तर या ठिकाणी अजूनही संभ्रम आहे. मला असं वाटतं की आता ज्या अर्थी जर आपण शिस्तबद्ध पद्धतीनं जर कार्य करणार असलो तर मला वाटतं की अशा ज्या काही आपल्या गुढीपाडव्याच्या मिरवणूक असतील किंवा त्या संदर्भातील जो निर्णय असेल तो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चित प्रकारे त्याबाबतसुद्धा योग्य तो निर्णय घेतील आणि तशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या आणि वेगवेगळ्या लोकांचे जे काही विषय असतात ते निश्चित प्रकारे त्यांच्यापर्यंत जात असतात आणि ते संपूर्ण टास्क फोर्स सगळ्यांशी चर्चा विचारविनिमय करून या संदर्भातले योग्य तोच निर्णय ते घेत असतात आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट आपण एखादा दिवस बघूया. सर, जी चर्चा आहे गेल्या काही दिवसापासून की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती राज्य जे आहे ते निर्बंध मुक्त होईल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे. अशी काही प्रश्न तुम्ही नाही, मला असं वाटतं की बऱ्यापैकी हे बघा आता एक मास्क जर आपण सोडलं की ज्याच्याबद्दल अजून आपण निर्बंध हटवलेले नाही तर बऱ्यापैकी शिथिलीकरण केलेलंच आहे. आपण पाहतो आहोत सिटीमध्ये किती गर्दी आहे, बाजारपेठा कशा फुललेल्या आहेत, त्या सगळ्याच गोष्टी आपण पाहतो आहे. ट्रान्सपोर्टमध्ये आपण सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधली गर्दी आपण पाहतो. त्यामुळं इन जनरल बऱ्यापैकी शिथिलीकरणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. इन्स्पाईट आपल्याला परदेशांमध्ये काही महत्त्वाच्या देशांमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं चौथी वेव्ह आपल्याला पाहायला मिळत असताना सुद्धा तसं कुठेही आपण निर्बंध लादलेले नाहीत किंबहुना काही फ्लाईट्स वगैरेवर सुद्धा निर्बंध लादलेले नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या
जुजुबी स्वरूपाच्या अजून काही राहिलेल्या असतील गोष्टी, त्या वॅक्सिनेशनच्या रिलेटेड असतील, तर ते वॅक्सिनेशन करून घ्यावं या एका चांगल्या उदात्त हेतूच्या दृष्टिकोनातून हे निर्बंध आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्याच संदर्भाने आपण थोडंसं वेट अँड वॉच करण्याची आवश्यकता आहे, थोडा धीर धरण्याची आवश्यकता आहे. आणि जगाचं देशाचं चित्र लक्षात घेऊन देशाच्या सरकारकडून सुद्धा योग्य ते मार्गदर्शन ICMR आणि यांच्याकडून घेऊन आपल्याला जो काही समाजाच्या हिताचा निर्णय तो घेता येऊ शकेल. सर 14 एप्रिलला जो कार्यक्रम होणार आहे त्याला आता राज्य सरकारनं परमिशन दिलेली आहे, मात्र गुढीपाडव्याच्या बाबतीत अजून परमिशन देण्यात आलेली नाही शोभायात्रांच्या संदर्भात खास करून. त्यामुळे आता कुठेतरी भाजपकडून या संदर्भामध्ये हिंदू सणांबाबतीतचा असा निर्णय राज्य सरकार का घेतं अशा पद्धतीचे सवाल दिसतो. शोभायात्रेच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. आणि त्या संदर्भाने त्यांच्यापर्यंत हा विषय चर्चेला जाऊन ते संपूर्ण वेगवेगळे जे काही घटक आहेत, जसं टास्क फोर्स असेल, प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, सगळ्यांशी विचारविनिमय करून याबाबतचे निर्णय ते घेतच असतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो त्यांचा अधिकार आहे आणि ते जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच योग्य ते निर्णय घेत असतात आणि घेतीलच असा मला विश्वास है. सर हिंदी में आपसे संक्षिप्त में जानना चाहेंगे कि चर्चा ये चल रही है कि एपिडेमिक एक्ट जो है उसे अब कहीं ना कहीं सरकार पीछे लेगी, क्योंकि संख्या मरीजों की जो है वो कम होती जा रही है और कहीं ना कहीं नियंत्रण दिख रहा है. तो क्या सरकार का निर्णय है, क्या टास्क फोर्स ने सरकार को ये बताया है कि वो ऐसा निर्णय ले सकती है या फिर उनको ऐसा सुझाव दिया है, और अगर ऐसा है तो कब तक ये निर्णय अपेक्षित है? देखिए, टास्क फोर्स की चर्चा ये हर हफ्ते चलती है. हर हफ्ते में उनकी एक बहुत डिटेल में मीटिंग होती है जिसमें दुनिया में क्या हो रहा है, हमारे देश में क्या परिस्थिति है और हमारे राज्य के लिए क्या निर्णय लेने की ज़रूरत है, इसके बारे में बहुत डिटेल में प्रेजेंटेशन भी होता है. और प्रेजेंटेशन के बाद में क्वेश्चन आवर होता है और फिर क्वेश्चन आवर के बाद में वो प्रॉपर उसका डिसीजन करके प्रोसीडिंग करके एक आरोग्य यानी स्वास्थ्य विभाग के लिए उनका मिनट्स ऑफ द मीटिंग भेजे जाते हैं, प्रोसीडिंग भेजी जाती है और गवर्नमेंट को भी इस तरह का प्रोसीडिंग भेजी जाती है. तो एक ज़रूर है कि अभी हम देख रहे हैं कि संख्या इतनी कम हुई है कि अभी 900 के दरमियान एक्टिव केसेस है जो 45,000 50,000 के दरमियान रोज़ रहते थे और अभी 0.4% पॉजिटिविटी रेट है. करीबन अभी अगर हम देखेंगे तो ये सब कंट्रोल में आने के वजह से और थर्ड वेव अभी फ्लैटन होने के वजह से अभी हमारा जोर जो रहेगा वो वैक्सीनेशन पे है. मैं ये कहना चाहता हूँ कि बच्चों का स्कूल गोइंग बच्चों का जो वैक्सीनेशन शुरू किया था वो 12 से लेके 15 उम्र आयु के बच्चों के लिए उसका भी 26% हुआ है. अभी स्कूल शुरू हुए हैं तो और ज़्यादा वैक्सीनेशन करने का हमारा प्रयास है. 15 to 18 के दरमियान जो छात्र हैं बच्चे हैं उनके लिए भी 62% फर्स्ट डोज और करीबन 40% सेकेंड डोज ये हुआ है. तर गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रांना परवानगी मिळणार की नाही या प्रश्नाबाबतचं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री या संदर्भात टास्क फोर्सची चर्चा करून निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.